मातीविना शेती हे तंत्रज्ञान हायड्रोपोनिक्स आहे. यामध्ये आपण घरच्या घरी हिरवा चारा उपलब्ध केलेला आहे. ह्या चारा आपण जनावरांना खाऊ घातल्यानंतर त्यांचं फॅट वाढतं, दूध वाढतं आणि जनावरांची रोग प्रतिकार शक्ती वाढते. हा चारा आपल्याला प्रति रुपये खर्च 3 रुपये पडतो. आपल्याला ह्याची निर्मिती सोलारवरती पण करता येते. सोलारवरती बॅटरी चार्ज होते. बॅटरी साधारणतः 4 दिवसाचा बॅकअप घेते. दिवसामध्ये ऑन टाइम मिनिट आणि सेकंडमध्ये ऑफ टाइम मिनिट आणि आवरमध्ये एकदा सेट करता येते. त्यानंतर तर 2 तासाला पाणी स्प्रे होतं. असं 10 ते 15 मिनिट चालू राहतं आणि मातीत नाही. यामध्ये कोणत्याही प्रकारचं रासायनिक खत न वापरता पूर्णपणे नॅचरल पद्धतीने आपण हा हिरव्या चाऱ्याचं उत्पादन केलेलं आहे. याचं संरक्षण कसं करायचं? याला मुंग्या लागण्याची भीती असते. मुंग्या लागू नये म्हणून चारी बाजूने मुंग्याचा फूल करून ठेवायचा, म्हणजे याला मुंग्या लागत नाही. मुख्य बाब म्हणजे जनावरांना हा चारा खाऊ घातल्यानंतर त्यांच्या आरोग्यावर काही वाईट परिणाम होत नाही. हिरवा चारा आहे, किती मोठा करतोय? त्याला काहीच नाही का माती वगैरे? माती नाही सर, फक्त हे अशाच पद्धतीने हाईट किती करता येते? सरांचा प्रश्न काय आहे? हाईट आता पाण्यावर एवढं जातं ते. 2 फूट. आता हे सगळं पॅक केलेलं म्हणून खूप आहे. आता सपोर्ट कसं राहील असं डायरेक्ट? सर हे इतकंच पाहिजे. हे झाल्यानंतर त्यांना खाऊ घालायचं. आपला मुख्य उद्देश काय? खाऊ घातल्यानंतर त्यांचं दूध वाढतं आणि पौष्टिक दूध मिळतं. म्हणजे याला वाढवायचे किती? सर इतकंच याच्यापेक्षा जास्त वाढवलं तर अजून फायदा होईल ना. फायदा होईल सर, पण आपल्याला त्यांचं दूध वाढायचं. त्यानंतर त्याला बघता ऐकतात का? त्यानंतर त्याला कस लागते का? नाही इतक्या हाईटला कसे वाढतील कन्स मॅडम? ते उंच झाले सर, आपण खाऊ घालू शकतो. हे किती दिवसात वाढतात ते? हे किती दिवसाचं आहे? हे 10 ते 15 दिवस. बुरशी येत नाही. पाणी टाकायचं त्याच्यात? असं भरून पाणी मारायचं. बुरशी आली तर